तुम्हालाही असं वाटतंय का, की स्वामींची सेवा रोज करायला हवी, पण कामातून वेळच मिळत नाही? सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ, कामाचा ताण, घराची जबाबदारी आणि दिवस संपतो. पण मनात एकच खंत राहते, की आजही स्वामींची सेवा झाली नाही. अनेक लोकांना असे वाटते, की आम्हाला खूप इच्छा आहे स्वामींची सेवा करण्याची, पण दररोज वेळच मिळत नाही. मग काय करायचं तुम्हाला सांगते. तर याचं उत्तर खूप सोपं आहे. स्वामींना तुमचा वेळ नाही तर तुमचा भाव आणि श्रद्धा खूप महत्वाची आहे. कारण श्री स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भक्ती मोठी असते, वेळ नाही. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे, जो प्रत्येकासाठी शक्य असेल. तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरी करत असाल, व्यवसायात असाल किंवा घरकामात देखील व्यस्त असाल, तर कोणीही ही सेवा सहज करू शकेल. होय, फक्त 10 मिनिटांची. पण जर ही सेवा तुम्ही मनापासून केली तर तुमच्या आयुष्यात बदल हा हळूहळू सुरू होतो. गुरुवार हा दिवस खूप विशेष मानला जातो. हा दिवस भगवान दत्तात्रयांचा आहे आणि स्वामी समर्थ हे त्यांचेच अवतार मानले जातात. म्हणून या दिवशी केलेली प्रार्थना, नामजप किंवा छोटी सेवा सुद्धा अनेक पटीने फळ देतं असे मानले जाते. खूप लोकांचा अनुभव असा आहे की त्यांनी फक्त गुरुवारी थोडा वेळ काढून सेवा केली आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल हे दिसायला लागले. कोणाच्या नोकरीत अडथळे कमी झाले, कोणाच्या घरात शांतता आली, तर काही लोकांना मानसिक शांती मिळाली. म्हणूनच तुम्हालाही असं वाटत असेल की आपण काहीतरी करायला हवं, पण तुम्हाला वेळ मिळत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे दर गुरुवारी करायची ती सोपी 10 मिनिटांची सेवा आणि ती सेवा तुमचं आयुष्य बदलू शकेल. सर्वात आधी सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या देवघरात किंवा जिथे स्वामींचा फोटो आहे तिथे थोडी स्वच्छता करायची आहे. एक छोटासा दिवा लावायचा आहे आणि मन शांत करून तिथे बसायचे आहे आणि श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे. आता डोळे बंद करायचे आणि स्वामींचा चेहरा मनात आणायचा आहे. तुम्ही कुठेही असाल तरी स्वामी तुमच्या सोबतच आहेत असे मनात ठेवा. यानंतर सुरू करा नामजप. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही किमान 5 मिनिटे करा आणि शक्य असेल तर 108 वेळा नक्की म्हणा. जप करताना इतर कोणताही विचार मनात आणू नका. फक्त स्वामी आणि स्वामींचे नावच मनात ठेवा आणि त्यांची आठवण. मनापासून प्रार्थना करा. स्वामी, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करा. मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबाला सुख शांती द्या. तुम्हाला जे काय वाटेल, जे काही तुमच्या अडचणी असतील ते तुम्ही स्वामींना सांगा आणि ते स्वामी नक्की ऐकतील. यानंतर थोडासा गोड नैवेद्य दाखवा. साखर, खडी साखर किंवा काहीही गोड पदार्थ असेल ते, आणि स्वामींना प्रसाद दाखवून झाल्यानंतर तो प्रसाद शेवटी तुम्ही स्वतः देखील घ्यायचा आहे. ही सेवा फक्त 10 मिनिटांची आहे. तुम्ही सहजरित्या करू शकाल, पण परिणाम खूप मोठा असू शकतो. जर तुम्ही ही सेवा दर गुरुवारी नियमित केली तर तुमचं मन शांत होईल, घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल, कामातील अडथळे कमी होतील, आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं स्वामींशी असलेलं नातं हे अधिक घट्ट होईल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की ही सेवा फक्त दिखाव्यासाठी करायची नाही आणि घाईघाईत करू नका. मनापासून आणि श्रद्धेने करा. कारण स्वामींना तुमचा वेळ नाही तर तुमचा भाव खूप महत्वाचा आहे. म्हणूनच जर तुम्हाला खरंच स्वामींची कृपा हवी असेल तर आजपासूनच ही छोटी सेवा सुरू करा. आणि तुमच्या मनात जर खंत असेल, मला दररोज स्वामी सेवा जमत नाहीये, आता मी काय करू, तर दर गुरुवारी फक्त ही सेवा तुम्ही सुरू ठेवा. आणि व्हिडिओ संपण्यापूर्वी व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कमेंटद्वारे. व्हिडिओ आवडल्यास
माहिती विशेष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.